हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून नसलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी मित्राच्या घरी गेलो होतो. अभ्यासाच्या निमित्ताने जाणं आमच्यासाठी रोजच होतं, पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच होतं. दार उघडलं तेव्हा समोर त्याची आई उभी होती. साध्या साडीमध्ये, केस मोकळे, चेहऱ्यावर शांत हास्य. आज लवकर आलास. तिचा आवाज नेहमीसारखाच होता, पण माझ्या मनात वेगळीच हालचाल झाली. ती चहा घेऊन आली, बाजूला बसली, अभ्यासाबद्दल विचारू लागली. तिचं लक्ष, तिची नजर ती आईसारखीच होती, पण आज मला त्यात एक वेगळीच आपुलकी जाणवली. मी नजर चुकवत होतो, पण मन मात्र सतत तिच्याकडे ओढ घेत होतं. त्या दिवशी घरी परतल्यावरही तिचा आवाज, तिचं हसू डोक्यातून जात नव्हतं. हळूहळू मित्र घरात नसतानाही तिच्याशी बोलणं सुरू झालं. कधी स्वयंपाकघरात, कधी हॉलमध्ये. ती तिच्या आयुष्याबद्दल बोलायची. कधी-कधी कोणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटतं. मी फक्त ऐकायचो. तिला ऐकून घेणारा कोणी तरी मिळाल्यासारखं वाटायचं. एक दिवस पाऊस पडत होता. मी उशिरा अडकलो. ती म्हणाली, आज इथेच थांब. त्या रात्री गप्पा जास्त खोल झाल्या. तिच्या डोळ्यात थकवा होता आणि माझ्या मनात गोंधळ. त्या क्षणी आम्हा दोघांनाही कळलं होतं, हे नातं साधं राहिलेलं नाही. पुढच्या काही दिवसात वातावरण बदललं. नजर भिडली की शांतता, हात लागला की हृदयाची धडधड. एक दिवस ती स्वतः म्हणाली, आपण थोडं अंतर ठेवलं पाहिजे, पण आवाजात खात्री नव्हती. मला पहिल्यांदा जाणवलं हे आकर्षण नाही, ही जाणीव आहे. तिच्यासाठी मी फक्त मित्राचा मित्र नव्हतो आणि माझ्यासाठी ती फक्त मित्राची आई नव्हती. पण समाज, नातं, मर्यादा सगळं आमच्यामध्ये उभं होतं. त्या दिवसानंतर आम्ही जाणीवपूर्वक अंतर ठेवू लागलो. ती कमी बोलायची, मीही कारण नसताना थांबत नव्हतो. पण मन मात्र ऐकत नव्हतं. एका संध्याकाळी ती एकटीच बसलेली दिसली. डोळे ओलसर, चेहऱ्यावर थकवा. काही झालंय का? मी विचारलं. ती हलकंसं हसली. कधी-कधी आयुष्यात सगळं असूनही काहीतरी कमी वाटतं. त्या वाक्यात तिचं संपूर्ण मन होतं. मी काही बोललो नाही, पण तिच्या शांततेत बसलो. त्या क्षणी स्पर्श नव्हता, शब्दही कमी होते, पण जवळीक मात्र खोल होती. दुसऱ्या दिवशी तिने स्पष्ट सांगितलं, आपण इथेच थांबवायला हवं. ती बरोबर होती. नात्यांची चौकट, समाजाची नजर, मित्राची मैत्री, सगळं आमच्या पुढे उभं होतं. मी मान हलवली, पण मानेने नकार दिला. तिला ते कळलं होतं. तू समजूतदार आहेस म्हणूनच सांगते, असं म्हणत तिने नजर खाली केली. त्या क्षणी मला जाणवलं, कधी-कधी प्रेम म्हणजे मिळणं नसतं, तर योग्य वेळी मागे सरकणंही असतं. मी तिच्या घरी जाणं कमी केलं. वेळ हळूहळू पुढे सरकली. कधीतरी भेट झाली की एक शांत स्मित, एक आदराची नजर, इतकंच उरलं. पण त्या न बोललेल्या भावनेची जाणीव आम्हा दोघांनाही होती. ती सुखी दिसावी, हसत राहावी हीच माझी इच्छा होती. एक दिवस ती म्हणाली, आयुष्यात काही लोक क्षणभरासाठी भेटतात, पण आयुष्यभरासाठी आठवण बनतात. मी काही बोललो नाही, फक्त मनात म्हटलं, तू तशीच आहेस. आमचं नातं नाव नसलेलं होतं, पण अर्थपूर्ण होतं. काही प्रेमकथा मिळून पूर्ण होतात आणि काही न मिळताही सुंदर असतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.